महत्त्वाच्या घडामोडी पाहूया। काही जण म्हणत होते शिवसेना फक्त ठाण्यापर्यंत आहे, पण शिवसेना चांदा ते बांदापर्यंत आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। काही लोक निवडणूक झाली की गायब होतात, लोक कामाला आणि विकासाला पसंती देतील असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। लोक म्हणायचे शिवसेना फक्त आधी ठाण्यापुरती आहे, तर त्या चांदा ते बांधापर्यंत शिवसेना पोहोचली। काही ठिकाणी शिवसेना भाजप महायुती देखील आहे आणि काही ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय आणि नक्कीच त्याची पोचपावती या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये लोक देतील। शेवटी बघा, जनता ठरवत असते, जनता जनार्दन ठरवत असतो की कुणाला निवडून द्यायचं आणि या निवडणुकीपुरतं कोण येतं। निवडणुका झाल्यावर गायब होतात काही लोक, त्यामुळे लोक ठरवतात की कायमस्वरूपी निवडणूक असू द्या नसू द्या, लोक आमचे शिवसेनेचे लोक काम करतात, त्यामुळे कामाला पसंती लोक देतील आणि विकासाला पसंती देतील। पुढच्या घडामोडीकडे जितेंद्र आव्हाड यांनी सेहर शेखची नक्कल केली। चॉकलेट खिलाया असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी डिवचलंय। दरम्यान महापालिका निकालानंतर कैसे हराया असं म्हणत सेहर शेखनं आव्हाडांवर टीका केली होती। कालच्या भाषणात जितेंद्र आव्हाड यांनी युनुस शेख, सेहर शेख यांचा चांगलाच समाचार घेतलाय। कैसा हराया? उन लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई है आपने, जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज हैं, और ये मुमरा ने अल्हम्दुलिल्लाह साबित किया है, स्पेशली 30 नंबर पैनल ने। चॉकलेट खिलाया ऐसा बोल के वो नहीं जाएगी टीवी पे। बच्चों को हमेशा प्यार से ही देखा करो यार, नफरत की बू भी नहीं आनी चाहिए। अगर किसी ने बोला, किसी बच्ची ने बोल दिया, तो बच्ची है, अपनी बच्ची है यार, उसे प्यार से देखा करो। उससे क्या फर्क गिरता है हमको? हमको कोई फर्क नहीं गिरता है। पुढच्या घडामोडीकडे एकनाथ शिंदे यांना चॅलेंज करणं योग्य नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। भाजपनं गणेश नाईक यांना फ्री सोडावं, बघू काय करतात असं म्हणत शिरसाट यांनी वक्तव्य केलंय। एकनाथ शिंदेंचा अपमान सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिली आहे। एखाद्या माणसाने शिंदे साहेबाला चॅलेंज करणं हे योग्य नाहीये, म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाचा तसा सन्मान ठेवतो। भाजपचं काम करतात, शिंदे साहेबाच्या तोंडात नेहमी मोदी साहेब असतील की अमित शाह साहेब असतील यांच्याबद्दलचं एक आदरयुक्त त्यांची भावना असते, आणि असे कोणी जरी उठून काही बोलायला लागले तर त्याचा एक तर त्यांना पक्षाने त्याची दखल घेतली पाहिजे, नसता त्यांच्यावर काही कारवाई केली पाहिजे, नसता त्यांना फ्री सोडलं पाहिजे। एकदा पाहू तर करू ना, हे उगाच आव्हाने हे कितपर्यंत चालणार आहे। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, एवढं मात्र